समाचार अब तक, सत्य का साहस। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीत झालेली 20% कपात आणि ऐनवेळी नियमांमध्ये बदल केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासकीय कार्यालय क्रमांक 2 समोर तीव्र आंदोलन करण्यात आले। मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी अर्धनग्न होऊन आणि हातात वाट्या घेऊन भीक मागू आंदोलन केले। राज्य शासन आणि शिक्षण मंत्र्यांच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हक्काच्या गणवेशावर राज्य सरकारने डल्ला मारला आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। याच्याच निषेधार्थ आज नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक अनोखं आणि तीव्र आंदोलन करण्यात आलं। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। या आंदोलनादरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना चांगलंच धारेवर धरलं। शाळेत डुकरांचा सुळसुळाट झालाय, पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जनावरं पाणी पितात, बसायला बेंच नाहीत, अशा परिस्थितीत आमची मुलं कशी शिकणार, असा थेट जाब मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला। शासनाने पाठवलेले पैसे हे मंत्र्याच्या कपड्यांना नीळ लावण्यासाठी आहेत का, असा टोला ही यावेळी लगावण्यात आला। काय चर्चा झाली तुमची आणि काय पुढची भूमिका आहे? आम्ही शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून आज शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। त्यांना 7 दिवसाची वेळ दिलेली आहे। 7 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही स्पष्टपणे पोलीस प्रशासनासमोर शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे की 7 दिवसात मागण्या न झाल्यास पूर्ण शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाचा एकही का सबूत राहणार नाही, असं ठळकपणे आज महाराष्ट्र सेनेवर सांगितलेलं आहे। पुढे काय भूमिका घेणार आहे तुम्ही? उदाहरण सुद्धा दिले, पांढरे कपडे घालून येणाऱ्या मंत्र्यांना पैसे दादा भुसेंना जे पैसे पाठवले ते त्यांच्या पांढऱ्या कपड्याला नीड देण्यासाठी पाठवले। आमच्या अंगावर कपडा नसेल तरी आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या कपड्याला इस्त्री व्हावीत म्हणून ते भिकेचे पैसे आज आम्ही शिक्षण मंत्र्यांना शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवलेले।